नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांना नमस्कार. आम्ही निघालो सौदतीला, म्हणजेच रेणुका देवीच्या दर्शनासाठी. मग दरवर्षी पडळी नवीन आणायची आणि जुनी तिथेच ठेवायची. आमच्या गावापासून सौदती 180 किलोमीटर आणि निपाणीपासून 120 किलोमीटर अंतर जास्त होते, म्हणून आम्ही लवकर 7 वाजता सुटलो. बरोबर पोरगा आमचं डोंगरावर जायचं म्हणतंय. म्हणजेच कर्नाटकातील सौदतीतील 3 किलोमीटर अंतरावर सिंधाचल डोंगर रांगातील एका टेकडीवर ते प्राचीन मंदिर आहे. या टेकडीपासून मलप्रभा नदी वाहते. येथेच रेणुका देवीचे ठिकाण आहे. ते ठिकाण धारवाडपासून 40 किलोमीटर अंतरावर फक्त आणि बेळगाव पासून साधारण 90 किलोमीटर अंतरावर आहे. पहिल्यांदा सौदतीला जाताना मनोळीला जायला लागतं. मनोळीमध्ये जाऊन नारळ द्यावा लागतो आणि दहीभात दाखवावा लागते. त्यानंतर डोंगराचा प्रवास सुरू होतो. पूर्वी याच ठिकाणी केवड्याचे बन असल्याचे सांगितले जाते. सौदतीतील रेणुका मंदिर हे 16व्या शतकात रायबागच्या गोमाप्पा नाईक यांनी बांधले आणि हे 1975 पासून कर्नाटक सरकारच्या नियंत्रणाखाली आले. एप्रिल महिन्यात देवीची मुख्य यात्रा असतेच आणि वर्षभरातील विविध सण, नवरात्री, पौर्णिमा या दिवशी सुद्धा भाविक म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा या ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. देवी नवसाला पावते अशी भाविकांची मनोमन इच्छा असते. महत्वाच्या दिवसामध्ये विविध वस्तूंची बाजारपेठ फुललेली असतेच. टेकडीच्या मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या जोगळबाई येथे आंघोळ करून लिंब नेसण्याची प्रथा आहे. मंदिराच्या मागील बाजूस 3 कुंड असून भाविकांची अशी मान्य आहे या कुंडातील पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेचे आजार बरे होतात. आणि पूर्वी अनेक वर्षापासून प्रचलित असणारी देवदासी पद्धत याच मंदिरापाशी निगडीत आहे. परंतु आता या प्रथेला कायदेशीर बंदी सुद्धा घालण्यात आली आहे. गेले आम्ही पहिल्यांदा लिंब सगळ्यांनी नेसला. कमरेवरती लिंब, तोंडात लिंब आणि गळ्यात लिंब. त्यानंतर आम्ही देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलो. देवीच्या दर्शनासाठी आमच्या गळ्यात दोरा बांधला आला आणि देवीची एक प्रदक्षिणा घातल्यानंतर एक दोरा तिथेच काढला जातो आणि लिंब सुद्धा तिथेच काढले जाते आणि देवीचे दर्शन घेऊन मग काय थेट डोंगरावरती. इथे आमच्याकडे प्रत्येकी 60 रुपये घेण्यात आले. येथे गेल्यावर खरोखर लहानपणाची आठवण येते. लहानपणी सुद्धा आमच्या रूढी परंपरा ह्याच होत्या, परंतु अनेक वर्ष झाली तर रूढी परंपरा त्याच राहिल्या आणि पुढे सुद्धा अशाच राहतील अशा भाविकाची मनोमन इच्छा असतेच की राव.
डोंगरावरी बाजारपेठ पूर्ण फुललेली असते. भाविकांची गर्दी सुद्धा चालूच असते की हा मुख्य मंदिर परिसर आणि देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या मोठ्या भक्तांसाठी मंदिर प्रशासनामार्फत दर्शन रांगेची सुद्धा अशी सोय करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर भक्ती निवास सारख्या इतर अनेक मूलभूत गरजा आणि सुविधा सुद्धा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंदिराच्या शिखरावर नारळांची साडी बांधण्याची अशी अनोखी पद्धत येथे आहे. त्या देवीबद्दल कथा सुद्धा आहे, ती तुम्हाला मी सांगणारच आहे आता. आणि ती दंतकथा नसून सत्यकथा आहे. रेणुका देवी माता म्हणजे यल्लामा माता कशी प्रकट झाली हे आपण जाणून घेणार आहोत. रेणुका देवींचा विवाह जमदाग्नीशी झाला होता. रेणुका देवीला 5 मुली झाली. 5वा मुलगा म्हणजे रामभद्र म्हणजेच परशुराम. रेणुका माता दररोज जमदाग्नीशी पूजेसाठी पाणी आणून देई. तेव्हा एक वेळ नदीवर गेले असता चित्ररत्न नावाचा गंधर्व आपल्या पत्नीबरोबर जलक्रीडा करत होता. तेव्हा रेणुका मातेच्या मनी पाप आले. ती पाणी न घेता आश्रमात आली. तेव्हा जमदाग्नींना क्रोध अनावर झाला. म्हणाले, आता तोंड काळे कर, नाहीतर मी तुला भस्म करून टाकेन. त्याच वर्षी रेणुकाच्या अंग काळे पडले. व देवीने जोगीनाथांना प्रश्न टाकला, माझे शरीर पूर्णता कसे होईल? पती शरीर सेवा पूर्णता कशी करावी? मला उपाय सांगा. तेव्हा ते म्हणाले, तू दररोज या सरोवरामध्ये स्नान करून या शिवलिंगाची पूजा कर. त्यावर 5 घरी भिक्षा मागून म्हणजे जोगवा मागून अर्धी भिक्षा आम्हाला दे, अर्धी तू शिजवून खा. आणि पाप कमी झाले तर तुझे शरीर पूर्ववत होईल. थोडा कालावधी गेल्यानंतर त्याचे अंग पूर्ववत झाले. पुन्हा ती आश्रमात आली. तिला पाहता जमदाग्नीचा राग अनावर झाला. त्यांनी 4 मुलांना मातेचा वध करण्यासाठी सांगितले. तेव्हा त्यांनी नकार दिला. मग त्यांना मृत व्हा अशा शाप दिला आणि ती 4ही मुले मृत झाली. त्यानंतर त्यांनी रामभद्राला हाक मारली. रामभद्र म्हणजेच परशुराम. परशुराम एकही शब्द न बोलता रेणुका अंबिका अस्त्र सोडले. आपली आज्ञा लगेच अंमलात आणली म्हणून जमदाग्नी खुश झाले. त्यांनी रामभद्रास वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी मातेला आणि चौघा बंधूंना उठवावे आणि त्यांना त्यांचे स्मरण राहू नये असे करावे. अशा सर्व गोष्टीला कारण असलेले जे क्रोध देवता आहे तिचा त्याग करावा असे मागितले. त्याप्रमाणे रामभद्राचे वचन कबूल करून परशुराम यांना पवित्र पाणी दिले. त्याच्या अगोदर परशुरामांनी देवीचे शिर उडवले होते. एका मातिंगेने तिथे अडवून जाण्याचा प्रयत्न केला होता. तिचे पण शिर तिने उडवले होते परशुरामाने. त्यावेळी परशुरामाने पवित्र पाणी घेऊन भावावर पाणी शिपडले आणि भाऊ जिवंत झाले. त्याच वेळी रेणुकाचे शिर कुठे दूर पडले होते. त्याच वेळी मातिंगाचे शिर आणि रेणुकाचे शरीर जोडले गेले. अशा कथा आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सत्यवाणी नालुद मातंगिनी नालुद शिवा पार्वतीनी नालुद मंजुनाथानी नालुद मल्लयज्जानी नालुद